उपस्थित सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, सर्व खेळाडूंचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो मास्टर क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने. थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवर खेळाडू प्रतिनिधींचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित मान्यवरांमध्ये डॉक्टर मनोज मुलवी, प्रमुख सल्लागार, मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी, तसेच प्रमुख सल्लागार मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी, भरत देवडीकर, कार्याध्यक्ष देवानंद पाटील, मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी, अध्यक्ष म्हात्रे, उपाध्यक्ष मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी, सरचिटणीस मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी, ॲडव्होकेट गिरीश पाटील, तसेच खजिनदार मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी बाळाराम पाटील. मी पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. सर्व मान्यवर विनंती करतोय आपण पुढे येत आहे. सर्वप्रथम कलेची, विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची व्यवस्था सौदागिरी यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आज वार्षिक सर्वसाधारण सभा 2025 हे आयोजन मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. अनेक सारे कार्यक्रम कॅटेगरीचा उत्कृष्ट तीन खेळाडू बोलवतात, तसेच ऑलराऊंडर अशा अनेक पुरस्कार दिले जाते. दरम्यान रवींद्रनाथ गौरी मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे अध्यक्ष यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाचे पूजन केलं जात आहे. पाऊस येतोय. बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती. त्यानंतर उपाध्यक्ष प्रकाशराव म्हात्रे यांना विनंती करतोय, ज्याने खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, तिचं आपण पूजन करायचं आहे, पुष्पात अर्पण करायचं आपल्या शुभ हस्ते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. त्यानंतर गीत प्रज्वलन होणार आहे. प्रमुख सल्लागार भरत देवडीकर मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांना विनंती करते. प्रमुख सल्लागार भरत देवडीकर आपल्या शुभ हस्ते गीत प्रज्वलन करायचं आहे. दिवाजलो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी तेजाचे प्रकाशाचे प्रतीक असलेले गीत प्रज्वलन केलं जात आहे. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आवाज इकडे आवाज आडवर तुम्ही केलं जात आहे. प्रमुख सल्लागार मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी भरत देवडीकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर डॉक्टर मनोज मुलवी ते प्रमुख सल्लागार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते गीत प्रज्वलन केलं जात आहे. त्यानंतर कार्याध्यक्ष मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी देवानंद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गीत प्रज्वलन करायचं आहे. त्यानंतर सरचिटणीस मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी ॲडव्होकेट गिरीश पाटील हे देखील गीत प्रज्वलन करीत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते गीत प्रज्वलन केलं जात आहे. त्यानंतर मास्टर पॉलिटिकल्स क्रिकेट असोसिएशन भिवंडी बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते गीत प्रज्वलन केलं जात आहे. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व मान्यवर आजच्या
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय अण्णा गवळी अण्णांसाठी त्याचा शुभ सन्मान करायचा आहे. त्याची विनंती करतोय ऍडव्होकेट गिरीश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. त्यानंतर प्रमुख सल्लागार मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी डॉक्टर मनोज गुलवी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. बाळाराम पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रमुख सल्लागार मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी डॉक्टर मनोज गुलवी प्रकाशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. प्रमुख सल्लागार मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी. त्यानंतर स्वागत आणि सन्मान होणार आहे उपाध्यक्ष मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी प्रकाशदादा म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान ऍडव्होकेट गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान त्यानंतर मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष खजिनदार बाळाराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान देवानंद पाटील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान केला जात आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा 2025 मध्ये पाहू शकता तुम्ही. बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर श्याम त्यानंतर केवडी स्पोर्ट्स केवडी गावदेवी पूर्णा संघाचा संघ प्रतिनिधी श्याम भोईर आहे. नव्याने बघा प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर श्री कान्हाई त्यानंतर स्वर्गीय नारायण स्मृती भादवड संघ प्रतिनिधी आहे सावंत म्हात्रे. जय त्यानंतर श्री चिनार माता पिंपळणे त्यानंतर दोस्ती स्पोर्ट्स कांबे रॅडिकल ठाकराचा पाडा संघ प्रतिनिधी इनोवा कार 9115 निर्वेक्त्या पिंपळणे. तर मापोली 40+ जॉन्टी उर्फ मुझम्मिल पटेल. वीर स्पोर्ट्स भरोडी प्रकाश भगत. स्वागत जून आंदोलन प्रमोद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान संपन्न करायचा आहे. जय दुर्गा संपन्न करायचा आहे. जय रामनंद वाटाळे डॉक्टर मनोज गुलवी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर जय हनुमान
त्यानंतर श्री गुरुदत्त पहिला संघ आहे अनलॉ स्पोर्ट्स विजय गोडे आणि सर्व प्रतिनिधी खेळाडू आपण इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर या विजय गोडे अनलॉ सर्व प्रतिनिधी यांचा हा मेगा सन्मान होत आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्या त्यानंतर बरोबर 40 टीम आपल्या मास्टर 40+ मध्ये जॉईंट 40+ क्रिकेट असोसिएशन सर्व पदाधिकारी अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आणि तहसीलदार सचिव यांच्या वतीने हा मेगा सन्मान केला जात आहे डिंपलगाव स्पोर्ट्स या सुरुवातीला जेव्हा 18-19 सुरुवात झाली या संघटनेला तेव्हा मला वाटतं 16 ते 18 संघ होते. आज आपण आपली संघटना आहे बघा आपण भिवंडी तालुक्यामध्ये खूप संघटना बघतो पण एक शिस्तबद्ध डिसिप्लिन म्हणून या संघटनेचं नाव आवर्जून घेतलं जाते भिवंडी तालुक्यामध्ये यापुढे देखील आपण अशाच प्रकारची शिस्त बाळगतात जे नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करत असे मी मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपणास विनंती करतोय. धन्यवाद. सर्वप्रथम नवीन हंगामाची सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी अंतिम विजयी व्हावे अशी माझ्याकडनं एक मनापासून सदिच्छा. आता आपल्या मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी या संघटनेच्या बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ही संघटना 25 जानेवारी 2019 रोजी आपल्या संघटनेचे सल्लागार आणि सर्वांचे लाडके खासदार बाळामामा यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि 25 जानेवारीपासून ही संघटना अस्तित्वात आहे आणि ही संघटनेची सुरुवात झाली पाये येते. परंतु दुर्दैवाने ती जी पायेची टीम होती ती राजकारणामुळे काही गोष्टीमुळे ती काही आपल्या संघटनेशी संलग्न राहू शकली नाही. त्यांनी या संघटनेचे आयोजन केले होते परंतु ती संघटना या आपल्या असोसिएशनमध्ये सध्या अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर ही सुरुवात जी झाली ती सुरुवात फक्त 12 संघांनी केली होती आणि 12 संघांपैकी एक पहिला पायगाव, दुसरा दापोडे, केवणी, खारबाव, जुन अंदुरकी, ताडाळी, हायवे दिवे, पूर्णा, भाटाळे, पिंपळघर आणि पाये आणि नारायणस्मृती भातवड अशा ह्या संघांनी 12 संघांनी ह्या असोसिएशनची सुरुवात केली होती. या असोसिएशनची सुरुवात करताना जेवढे पण कमिटी मेंबर होते जे आता अस्तित्वात आपल्याकडे आहेत त्या कमिटी मेंबरने प्रत्येकी वार्षिक माझ्या माहितीप्रमाणे 20,000 रुपये प्रत्येकी काढून आणि अशा प्रत्येक जवळपास 2022 पर्यंत त्यांनी दरवर्षी 20,000 प्रमाणे रक्कम काढून या असोसिएशनची स्थापना केली आणि या मास्टर 40+ या झाडाची लागवड केली. त्यानंतर ही असोसिएशन स्थापन झाल्यानंतर पहिली स्पर्धा अध्यक्ष यांनी खर्डी येथे घडवली आणि त्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी घेतलं आणि अंतिम विजयी संघ मला वाटतं ताडाली ग्रामस्थ ताडाली आणि अंतिम उपविजयी संघ दापोडे असे ह्या 2 संघांनी ती स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आपल्या असोसिएशन मध्ये दुसरी घटना घडली ती म्हणजे पहिली चाचणी स्पर्धा. ती चाचणी स्पर्धा दापोडे संघाने आयोजित केली होती आणि ती जिंकली देखील दापोडे संघानेच होती. त्यानंतर आपल्या असोसिएशनची पहिली नाईट स्पर्धा केवणी संघाने काल्हेर येथे आयोजित केली होती आणि ती नाईट स्पर्धा पहिली जिंकण्याचा मान जो मिळवला होता तो आर.सी. पाटील हायवे दिवे या संघाने जिंकला. त्याच्यानंतर आपल्या संघटनेच्या बऱ्याच स्पर्धा झाल्या, नाव लौकिकास आला आणि त्यानंतर मास्टर प्रीमियर लीग ही सन 2022 मध्ये पहिल्यांदा घडवण्यात आली आणि त्या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावलं होतं ते हार्दिका एंटरप्राइजेस केवणी या संघाने आणि उपविजयी संघ झाला होता तो त्याचे रामूशेठ स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडा. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी प्रीमियर लीग जी संघटनेतर्फे आयोजित केली होती त्याचं विजेतेपद पटकावलं होतं ते म्हणजे सुरेश एंटरप्राइजेस पाये या संघाने आणि उपविजेता संघ झाला होता ते स्वर्गीय कमला मगन एंटरप्राइजेस पिंपळघर. अशा पद्धतीने आपल्या संघटनेने आता एक नाव आपलं कमवलेलं असं कमवलेलं आहे आणि सध्या भिवंडी तालुका
तालुक्यात मास्टर 40+ या नावाची कोणालाही ओळख देण्याची गरज नाही, असे आपले मास्टर 40+ या संघटनेने अस्तित्व निर्माण केलेले आहे. आता या संघटनेत जवळपास 40 संघ सहभागी आहेत आणि ही संघटना जी सुरुवातीपासून घडवली त्याच्या संदर्भात मी सर्वप्रथम नावं घेतो ती म्हणजे टेक्निकल टीम. टेक्निकल टीम मध्ये नरेंद्र पाटील, राहुल, किशोर आणि जयवंत पाटील, राजीव पाटील यांनी सुरुवातीपासून या संघटनेला आपला वेळ दिलेला आहे आणि त्यांचा आपला मोलाचा हातभार या संघटनेच्या सर्व कार्यक्रमात लाभलेला आहे. तर मी त्यांचं देखील या संघटनेच्या वतीने एक आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संघटना आज या नावारूपाला आली, त्यात त्यांचे देखील खूप मोठा सहभाग आहे. आणि आपलं अशा रीतीने आपल्या मास्टर 40+ थोडक्यात मी आपल्याला एक माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात जी पण आताची सध्याची जी कमिटी आहे त्या कमिटीचा खूप मोलाचा हातभार आहे. ही आतापर्यंत आपण ही एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवतो आणि संपूर्ण यशस्वी करतो. तरी माझी सर्वांना आता या संघटनेच्या बाबतीत जी मला थोडक्यात माहिती होती ती आपल्यापर्यंत पुरवलेली आहे आणि मी यापुढे आता आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा जयवंत पाटील यांच्याकडे देतोय. मास्टर 40+ क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बोलायला मला खूप आवडेल की 12 संघांनी सुरुवात करून दिली, परंतु आज या संघटनेचं रोपटं पटवृक्षासारखं फैलावत जाऊन आज 40 संघापर्यंत आपण वजन लावलेले आहे. एक निष्कलंकित क्रिकेट संघटना म्हणून आपल्या मास्टर संघटना 40+ संघटनेचं नाव सर्व भिवंडी शहरात नाही तर ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कारण ज्या वेळेला अनेक मित्र भेटत असतात आपले क्रिकेटमध्ये, आपल्या संघटनेची तारीफ केली जाते. तारीफ याच्यासाठी केली जाते की या संघटनेमध्ये 50-50, 60-60 संघ आहेत, त्यांच्या सुद्धा एवढ्या स्पर्धा होत नाही, त्यांचं सुद्धा एवढं नियोजन नसतं. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आता संघटनेची मला वाटतं बाकी संघटनांची मीटिंग सुद्धा असेल तर आपल्या पुढच्या 2025-26च्या हंगामाचं संपूर्ण विश्लेषण आपल्या व्हॉट्सअपला आलेलं आहे. हे सगळं करताना मित्रांनो एक आवर्जून सांगेल की याच्या पाठीमागे एक अफाट मेहनत असते आणि त्या मेहनतीच्या मागे जे पण चेहरे आहेत ते आमच्या पडद्यामागचे दिग्दर्शक आहेत. ते शक्यतो समोर येत नाही. मग त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष आहेत, आमचे वकील साहेब आहेत, बाळा पाटील आहेत, ही सगळी मंडळी यांना मी जवळून बघितलं. संघटना वाढवण्यासाठी अतिशय अफाट मेहनत असते या लोकांची. मी जास्त सक्रिय नसतो परंतु त्यांचे फोन सतत येत असतात आणि त्याच्यातनं संघटनेसाठी असणारे धावपळ मला समजते. आजचं उदाहरण घ्या. आज सकाळी 8:30 वाजता मला देवान म्हणून फोन केला, काही वस्तू आणायच्या होत्या किंवा काय. ही कार्याध्यक्ष असून सुद्धा मनात असणारी आपल्यासाठी धावपळ आहे आणि त्याच्यामुळे आपली संघटना आज एवढ्या नावावर आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपले अध्यक्ष हॉस्पिटलमधून त्यांनी किती आलेले जातात, त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये इंजेक्शन त्यांना समोर बघवत पण नाही पाहिजे. परंतु या संघटनेच्या मिटिंगला त्यांनी एवढं महत्व दिलं की त्यांच्या तब्येतीचं कारण बाजूला ठेवून आज ते व्यासपीठावर उपस्थित आहे. ही सगळी मंडळी त्यांच्यासाठी मला जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हे सगळे आपल्या पडद्यामागचे दिग्दर्शक आहेत. मित्रांनो, यावर्षीपासून एक नवीन संकल्पना कमिटीने आणलेली आहे. खरं तर हा कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देतो, अगदी वाजत गाजत पुढच्या वर्षी एका चांगल्या व्यासपीठावर होईल. आता दिवस कमी होते परंतु संकल्पना ज्या वेळेला समोर कमिटीने मांडली आणि आम्ही एकमताने त्याला मंजुरी दिली ते म्हणजे या वर्षीचे उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शिस्तबद्ध संघ असे अनेक पारितोषिक आता द्यायचे आहेत. हाच कार्यक्रम आपण पुढच्या वर्षापासून दणक्यात करू, परंतु सुरुवात चांगली आहे, विचार चांगले आहे. संघटनेनं आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि मी म्हणून पहिल्यांदा शब्द वापरला निष्कलंकित क्रिकेट संघ.
माझं सर्व सेवक आपल्या सर्व संघांना, आपले संघ प्रतिनिधी, आपले कर्मचारी असतील, ते आपापल्या संघांना घेऊन आतापर्यंत आपला जो प्रवास आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये नाव केलेलं आपल्या संघटनेने, हे नाव असंच आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक संघ असतो, कमिटी असते, पंच असते, एक क्षुल्लक शाब्दिक कुठेतरी घडत असतं, परंतु खेळाडू नसतं मानावं लागेल आणि कमिटीला श्रेय द्यावे लागेल की ते मला आम्ही तिथेच संपवलेले आहे. आणि शक्यतो आम्ही त्या दिवशी सुद्धा मीटिंगमध्ये बोललो की पहिला प्राधान्य खेळाडूला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या संघाला सुद्धा द्यायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, चुका जरी होत असतील तरी त्या एखाद्या खेळाडूला किंवा संघाला ती चुकी त्यांची तिथेच जाणीव करून देऊन संघटनेमध्ये कसं परत सामील करता येईल याच्याकडे आमचा सर्वांचा फोकस झालेला आहे. त्याच्यामुळे 2-3 संघ असे होते की ज्यांचा प्रॉब्लेम संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी वक्तव्य चुकीचं केलेलं होतं, परंतु ते सुद्धा मोठ्या मनाने संघटनेने स्वीकारून त्यांना समज देऊन ते ही प्रश्न दूर केलेले आहेत. मला ज्या वेळेला विषय येतो संघटनेला, अशा वेळेला वाटत असतं की आपले खेळाडू नुसतं क्रीडा क्षेत्र नाही तर आपल्या संघटनेच्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा नाव झालं पाहिजे. संघटना खेळाडूंच्या खेळताना त्यांना कुठे मार लागला, त्यांना खेळताना दुखापत झाली, त्याची काळजी नक्की घेत असते आणि त्या पद्धतीने त्यांना मोबदला देत असते जेवढं शक्य असं तेवढं. परंतु माझ्या मनातील विचार थोडा असा आहे, संपूर्ण समाजामध्ये संघटनेचं चांगल्या प्रकारे नाव झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्यामध्ये 40 संघ आहेत, 40 गावांमध्ये आपण जर क्रीडा साहित्य प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेला दिलं, क्रीडा साहित्य ज्याची बोलतात ना हौसेला मोल नाही, आपण देतोही इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये 2 फुटबॉल असतील, तुमचं 5-10 लेझिम असतील, तुमच्या उंचपुढे खेळायला की दोरी असेल, बॅडमिंटन असेल, काही 2-3 विषय आहे. आपण संघटनेच्या वतीने जर प्रत्येक गावाला ती जर भेट दिली तर प्रत्येक गावाची ग्रामपंचायत किंवा गावाने ती त्या संघाला जाऊन केलेलं संघटनेचं काम हे नाव काढतील. त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प आहे. मेडिकल कॅम्पसाठी अनेक संघटना आहेत ज्या कोणत्या प्रकारे मोबदला घेत नाही. आपल्या क्रिकेट टीमच्या वतीनं आणि संघटनेच्या मदतीनं जर आपण मेडिकल कॅम्प तुमच्या गावामध्ये लावला, ते कॅम्पची संपूर्ण टीम आम्ही फ्रीमध्ये देणार. फक्त जिथे लावायचे एखादी शाळा उपलब्ध करा, गावाला त्याचा फायदा होते. असे विषय वृक्षारोपण आहे. आपण संघटना आणि तुमची टीम जर वृक्षारोपण करतो तर येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या संघटनेला आणि टीमचं नाव ठेवलं जाईल. असे अनेक उपक्रम आहेत जे आपल्याला करायचे आहेत असं मला वाटतं आणि असंच एकजुटीने सगळ्यांना एकत्र राहून संघटनेचं नाव आणि आपल्या टीमचं नाव कसं मोठं होईल त्याच्याकडे आपण बघूया. एवढं आपले वार्षिक सर्वसाधारण सभा 2025 हे सर्व आपल्या मास्टर कोटे असोसिएशन सर्व पदाधिकारी सर्वांचे धन्यवाद करतो आणि आपण सर्वजण सभेला हजर आहे. तुमचे सुद्धा मी धन्यवाद करतो, कारण सभेला आपण सुद्धा सभा होणार नाही हे सर्वांना माहिती आहे. तर आपल्या या वर्षाचा आपला 15वी वर्षाची आपली वार्षिक सभा आहे. सर्व संघांना आपण जे गेल्या वर्षी आपण 20 स्पर्धा केलेलं, कारण दुसऱ्या संघटनेमध्ये एवढ्या स्पर्धा होत नाही. आपल्या संघटनेने प्रयत्न केलेले सर्व संघांना मी धन्यवाद देतो आणि ज्या संघांचे बाकी आहेत त्यांनी आयोजनासाठी पुढे या, कारण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या समोर बोलू शकत नाही. सगळेजण असं वाटतं का प्रत्येक गावामध्ये खेळायला भेटायला पाहिजे. प्रत्येक वर्षी त्या गावात जाण्यापेक्षा आणि कोणत्या दंड घेतात, कारण दंड घेण्याला कारण पण आहे. आपण जर स्पर्धा नाही भरवल्या आपण दुसऱ्या गावात जाऊन काय फायदा, आपल्या गावात पण स्पर्धा ठेवा ना, बरोबर आहे नाही. खरोखर मी सर्वांचे आभार मानतो आणि साहेबांनी सांगितले प्रत्येक गावामध्ये मेडिकल आणि असोसिएशनतर्फे ही चांगली संकल्पना आहे. त्याच्यासाठी आम्ही पण आपण सर्व संघ त्यांना किंवा आपल्या टीमचे जेव्हा सांगतील आपल्या गावामध्ये लावण्यासाठी, तर आपला पहिला संघ असेल मास्टर कोटे असोसिएशनचा, त्यांनी पहिले प्राधान्य घ्यायचे काही गोष्टी असतील त्याच्यासाठी. दुसरं ते सांगतील आपले आणि आपण मदत नाही केली तर काय फायदा नाही होणार त्याचा.
स्पष्ट बोलतो. काय साहेब बरोबर आहे ना? कारण समोर येऊन बोला, साहेब तुम्हाला उत्तर देते, मागे नका बोलू. नाही नाही बरोबर आहे. आपण आता बोलतो तुम्ही सांगतो हिशोबाची बात नका करू. खर्च असतो ना, आता तुम्हाला सांगतो असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत आपले, त्यांचे वर्षाला 24,000 रुपये घेतलेले आपल्या असोसिएशनची मान्यता होती. एक गाव गट स्पर्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये एनजीओ ग्रुप हा एनजीओ ग्रुप कुठल्याच प्रकारचा वेगळा नाही आहे. आपल्या मास्टर कोटी असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. मनामध्ये काय नाही, आमचा मन साफ आहे. काही लोकांच्या दुसऱ्या संघटनेने असा आमच्याबद्दल गैरसमज केला आपल्या मास्टर कोटीबद्दल. मी स्वतः आहे, मी सगळी मेहनत केलेली आहे. मला विचारा, कारण काय असतो आमच्या मनात काय नाही. आता सांगतो, आमची स्पर्धा झाल्यानंतर असं सांगितलं गेलं की एनजीओ ग्रुप आज 14 संघटना ही संघटना होती. मास्टर 40+ संघटना पदाधिकारी जमलेले माझे खेळाडू मित्र इथं खरं म्हणजे मनोगत व्यक्त करायला बोलवलेलं आहे. माझं काही स्वतःचं मत मी काय व्यक्त नाही करणार. आता सकाळी पाऊस सांगून गेलं काही आपली संघटना म्हणजे आपला एक परिवार आहे. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर त्यांनी वृक्ष रोपणाचं काम केलं. मी गर्वाने सांगतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात भजनाचा मान मला पहिला मिळाला. या पंचक्रोशीमध्ये असंख्य भजनी आहेत, पण पहिला मान तुकाराम मडवी सरांना मिळाला. त्याबद्दल मी त्या संघटनेचा आभार मानतो. आणि आपल्या संघटनेबद्दल काय सांगायचं, माणसे जन्माला येतात ती माणुसकी म्हणून नाही, तर ती माणुसकी निर्माण करावी लागते. आणि ती माणुसकी निर्माण केलेल्या पदाधिकारी यंदा आमचा मानस आहे का चांगली स्पर्धा ठेवण्याचा. 2 वर्ष आम्ही काही कारणास्तव ठेवू शकलो नाही. आमच्या संपूर्ण मंडळाची तयारी झालेली आहे. संस्थेने एकदा आम्हाला ग्रीन सिग्नल जर दिला तर आम्ही नक्की मास्टर 40 संघाच्या अनुषंगाने संतोष स्मृती राहणार हा संघ आपली स्पर्धा ठेवण्यासाठी इच्छुक आहे. बाकीची तुमच्या सर्वांची आम्हाला गरज लागेलच. अण्णांसाठी आम्ही खास भेट घेऊ, कारण प्रत्येक स्पर्धेला ते काही ना काही देत असतात आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. कारण अण्णा हे सर्वांचेच अण्णा आहेत. बाकीची सर्व मंडळी जी आहेत न चुकता आपल्या या स्पर्धेमध्ये एरीगेरीने भाग घेत असतात. कारण मी नेहमी सांगतो, मी निवड भजनीमुळे आहे. कुठेतरी क्रिकेट संघात उतरलो आणि बऱ्याचशा खेळाडूंनी सरी पदवी देऊन टाकलेली आहे, त्याचा मी फार ऋणी आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकला असेल तर तो माझा मला परत करा. चांगलं झालं असेल ते माझ्या संघटनेसाठी चांगलंच होईल. रामकृष्ण हरी माऊली. सर्वप्रथम सर्व खेळाडूंना, सर्व टीमांचे, सर्व संघांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज वार्षिक सर्वसाधारण सभा 2025 या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. काही गर्दी झालेली आहे, पण चांगल्या प्रकारे हा हॉल भेटलेला आहे आपल्याला. आणि आपल्या संघटनेसाठी सुरुवातीच आम्ही सांगितले 10-12 टीम होत्या. त्याच्यामध्ये आपले पाठीमागे देवानंद पाटील आणि अध्यक्ष साहेब होते. जसे अर्जुनाला श्रीकृष्ण भेटला, जसे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र परमोदरा तत्र श्री विजय भूती जोर नीती मती म्हणून त्याप्रमाणे आम्हाला भेटलेले आहे ते. आणि आपल्या टीममध्ये आज मास्टरमध्ये 40 टीम झालेली. हा आपला मोठा मोलाचा सहकार्य सगळ्यांचा. आणि मी आज लेट आलो कारण गणपती विसर्जन होतं, 3 वाजेपर्यंत विसर्जन केले, त्यामुळे क्षमा होतो सगळ्यांकडून. आणि मी सुद्धा पहिले कुस्ती पेलवान होतो, युनिव्हर्सिटी चॅम्पियन होतो. आणि वयाच्या 44व्या वर्षी क्रिकेटमध्ये उतरलो. अगोदर क्रिकेट असं लांब लांब केलं जातं आणि या प्रोडिक्टर्समध्ये खेळायला लागलो. माझा खेळ बघितला असेल, असा खेळावा खेळतो सर्वांना मदत म्हणून. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना शुभेच्छा पुन्हा. जय हिंद, जय भारत. आणि समोर बसले माझे बंधू भाऊ म्हणजे आमचं मास्टर 40+ हे असोसिएशन 11 संघांपासून 40 संघापर्यंत गेली. याला
तुमच्या सर्वांचं साथ मला भेटली, माझ्या सहकार्याला भेटली म्हणून आतापर्यंत आपण पोहोचतो. आयुष्यात एका बाबाला 2 पोरं एका किंवा जीव असतो किंवा त्याला वाटते की माझे बाबा त्याचे लाड करतात, पण तसं काही नसतं. सगळी आपलीच मंडळी असते. कोणाचं कोण थोडंसं दुखावत होतो, पण मला इतकं सांगायचं की आपण ह्या संघटनेमध्ये एकत्रच काम करतोय. त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोणाचं अन्याय होते असं. तसं वाटत असेल तर तसं मला ही संघटना पुढे नेण्यासाठी काय करायचं ते सहकार्यानो हे बसलेल्या आम्हाला माहिती आहे. आज आपण नमन नोरा करतो. मला एक सांगा, बसलेल्या संघापैकी कोण पुढे येऊन सांगितलं की मी साहेब मला हे काम ते मी ते पार पडतो. एक तरी असा व्यक्ती दाखवा आपल्या संघातला बसलेला की साहेब मला हे काम ते मी पार पडतो. कोणच करायला तयार नसतं. संघटना नुसतीच पुढे जात नाही मित्रांनो. त्यासाठी पाठीमध्ये राहून फार कष्ट घ्यावे लागतात. आज वडील सरांनी सांगितले की आम्हाला चाचणी आम्ही 2 चाचणी दिले, पण मी आजच मला जो अधिकार आहे, मला जो हक्क आहे, ते आज हक्काने मी सांगतोय. कोणची चाचणी श्यामचे तुम्ही घेणार तर आता दिली होते कुठल्या मोठी चाचणी तालाने सगळ्यांना देतो. आता तुमची तयारी असेल तर सांगा, कारण नंतर तुम्ही सांगा आम्हाला दिली नाही, हे दिली नाही. आता मला जे अधिकार आहे त्या अधिकाराने तुम्हाला पुढची चाचणी देऊ इच्छितो. आता ही चाचणी संतोष राठोडला दिली, तुम्ही आज इथं जमला त्याबद्दल धन्यवाद. असं सहकार्य तुमचं मला वाढू द्या, जेणेकरून असेच कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. मला थोडा त्रास झाल्याकडे मी 2 शब्द संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही लोक एकत्र येतात, एकत्र काम करतात आणि आपली संघटना कशी पुढे जाईल हे त्या लोकांचा मानस असतो, विचार असतो. ना नफा ना तोटा, एकमेका सहाय्य करू, मोठे करू सुरुवात. सर्वांनी एकत्र मिळून काम केलेलं चांगलं असतं, तर आणि तरच ही संघटना पुढे जाईल. आता हे आपलं वय वादविवाद करण्याचं राहिलेलं नाही. आपण माणसाच्या आयुष्यामध्ये 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आता बालपण आणि तरुणपण आपलं जवळजवळ 5 झालेलं गेलेलं आहे. आता आपली जी अवस्था आहे ती आता म्हातारपणीमध्ये आपण वाटचाल करतोय. सर्वांना टेन्शन असतं, कोणाची फॅमिली असते, कोणाचा व्यवसाय असतो, कोणाची गोष्टी असते. यामधून वेळ काढून क्रिकेट तुम्ही खेळता ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण जिंकण्यासाठी नाही केलं तर आपण आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी खेळतोय, हे सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे. आणि आज आपण पाहतोय की या संघटनेमध्ये जवळजवळ सुरुवातीला आपण बघितलं तर 12 ते काही 15 संघ होते. आज आपण पाहतोय की 40 संघ झालेले आहेत. रुसवा उभा असावा पण थोड्या लोकांत असावा. लगेच त्या जिल्ह्याच्या गोष्टी सोडून टाकलेल्या बऱ्याच असतात. त्यानंतर ही संघटना जर निरंतर चालू राहावी असं वाटतं सर्वांना, तर सर्वांनी ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा खर्च केला पाहिजे, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धीचा वापर केला पाहिजे, पण ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी नुसतं शांत वेळ राहिलं पाहिजे. या संघटनेचा जर तुम्हाला एकत्रितपणा किंवा गोडवा जर टाकायचा असेल तर मधमाशीप्रमाणे तुम्ही सर्वांनी एकत्र या, सर्वांनी वेळ उचलून काम करा. आता जवळ इथे सांगितलं आलं की जवळ असतो किंवा सारख्या स्पर्धा असतात, त्यामध्ये कधी कधी आर्थिक अडचण येतात की मी आवडीने सांगतोय की हे जे पदाधिकारी आहेत ते स्वतः खिशातले पैसे काढून या स्पर्धा पार पाडत असतात. या त्यांना चांगल्या गोष्टी आहेत, या लोकांना लोकांना येत नाही, आम्हाला देखील त्यांची जाणीव आहे. परंतु या सर्व गोष्टी करत असताना सर्वांनी एकत्र लक्ष द्या, ही संघटना कशी पुढे जाईल. त्यानंतर जर कोणाला जर काही बोलायचं असेल त्यांनी पुढे येऊन बोलू शकता. आपल्या संघटने त्यांच्या नावाची जी संघटना आहे, आपण खूप वर्ष झाले प्रतीक्षित आहोत की आपल्या एखाद्या चांगल्या स्पर्धेला सचिन तेंडुलकर यांनी यायला पाहिजे. तर ते प्रयत्न आपण आता चालू केलेले आहे. प्रयत्न चालू करताना ते राजकारणाच्या माध्यमातून जाऊ दे किंवा एखाद्या वरिष्ठ खेळाडूंच्या माध्यमातून जाऊ दे, पण आम्हाला सचिन तेंडुलकर पाहिजे. बरोबर, एक 5 ते 10 मिनिटांनंतर एक कॉल येणार, व्हिडिओ कॉल, जे आपल्यासाठी डिरेक्टली सचिन तेंडुलकर यांच्याशी संपर्कामध्ये आहेत आणि इच्छा व्यक्त करतो की यावर्षी सचिन तेंडुलकर हे आपल्या
प्रकाश कापाव संघाचा जो परफॉर्मन्स होता तो खूप चांगला राहिलेला आहे 24-25 मध्ये. त्यांच्याकडे 2 प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीज, त्यानंतर 2 नंबरच्या स्पोर्ट्स शेवटी संघाचे कर्णधार सर्व खेळाडूंनी पुढे यायचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान संपूर्ण मास्टर 40+ ची जी कोर कमिटी आहे त्यांच्याशी पण हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. जोरदार 40 क्रमांकामधून क्रमांक 2 वर हा संघ आपण बघितला वर्ष 2024-2025 मधील केवडी स्पोर्ट्स शेवटी संघाचा जर विचार केला त्यांच्याकडे 3 प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीज, त्यानंतर 2 नंबरचे एक पण आहे, परंतु 3 नंबरच्या प्रत्येक संघाला चॅम्पियन टीम श्री गुरुदत्त चौघाईराव मानकोली या संघाला ही आकर्षक ट्रॉफी प्रदान केली जात आहे. अतिशय चांगला उपक्रम आपण पाहतोय या चालू वर्षामध्ये. जवळजवळ आपण 7व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आणि हा अतिशय चांगला उपक्रम नक्कीच सर्व खेळाडूंना आवडलेला असेल. वेल्डन श्री गुरुदत्त चौघाईराव मानकोली हा संघ चॅम्पियन संघ आहे. वर्ष 2024-25 चा प्रथम क्रमांक या संघाने पटकावलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. फायनल मारा त्यावर 45 वयोगटातील उत्कृष्ट 3 खेळाडू नावलेले आहेत. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो किंवा ऑलराऊंडर प्रदर्शन असो, पण गोलंदाजीमध्ये त्याने वर्ष 2024-25 मध्ये छाप सोडली आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि तो हक्क आपण आज घेतोय. चालू वर्षामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. ॲडव्होकेट गिरीश पाटील मामा साईड एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जबरदस्त कामगिरी. उत्कृष्ट गोलंदाज वर्ष 2024-25 चा गिरीश पाटील याला पुरस्कार दिला जात आहे. त्यानंतर या 3 ट्रॉफीज आहेत. 1 नंबरच्या केवडी स्पोर्ट केवडी या संघाला, त्यानंतर 2 नंबरची ट्रॉफी आणि 3 नंबरचे 2 ट्रॉफी. त्याच्यामध्ये ह्यात वाटा जर असेल तर तो प्रमोद भोईयाचा. एकदा जोरदार ताली होऊन जाऊ या खेळाडूंसाठी. श्री गुरुदत्त चौघाईराव मानकोली संघाचा ऑलराऊंडर खेळाडू 45 वयोगटातील प्रमोद भोईर या आकर्षक ट्रॉफी प्रदान केली जाते आणि मान्यवरांच्या शिवर असते. सर्वच खेळाडू खेळतात असे नाही की कोणी खेळत नाही, परंतु तो सांघिक गेम आहे. त्या सांघिक खेळामध्ये ज्याची उजवी बाजू ठरते, ज्याची खेळी मोडाची ठरते, त्या निकषावरून त्यांना ते बक्षीस दिले जाते. त्यानंतर झाला आता 40+. सर्वप्रथम गोलंदाज अनेक गोलंदाज या रेसमध्ये होते, पण सरते शेवटी या खेळाडूने जबरदस्त प्रदर्शन केला. क्रमांक 3 वरचा हा खेळाडू आहे. म्हणजे गोलंदाजीमध्ये दुसरी कामगिरी म्हणजे गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा ऑलराऊंडर प्रदर्शन होतं. नेहमीच आपल्या संघासाठी त्याने अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द बघा, ज्या संघाकडे चालू वर्षामध्ये 1 नंबरचा 1 टायटल, त्यानंतर 2 नंबरच्या 4 ट्रॉफी आणि 3 नंबरच्या 4 ट्रॉफी, टोटल 9 ट्रॉफी चालू वर्षामध्ये त्यांच्याकडे आहेत. तो संघ आहे मी स्पोर्ट भरोडी आणि त्या भरोडी संघाचा खेळाडू आहे पुढेश आपण पुढे चालू वर्षामध्ये तब्बल 7व्या वर्षामध्ये पदार्पण. अजूनही काही नवनवीन आपल्याला उपक्रम बघायला मिळेल याबद्दल काही शंकाच नाही. बरोबर. बघा, 12 खेळाडूंमध्ये हा पुरस्कार आपण देत आहोत, पण त्यामध्ये दुसरी कामगिरी राहिली ती पुढे शेती. बघा, या फक्त फलंदाज नाही तर सर्व त्यांनी कामगिरी बघितली जाते पूर्ण वर्षभर. मग ते क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, त्यानंतर फलंदाजी असेल, त्याचा स्वभाव असेल, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये गणल्या जातात. वेल्डन डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी. एकदा जोरदार आल्या होता योगेश पाटीलसाठी. योगेश पाटील 40+ कॅटेगरीचा उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. बघा, खेळ अभिनंदन सर्वांना योगेश पाटील. परंतु खेळाबरोबर तुमची नम्रता देखील पाहिजे. सचिन तेंडुलकर सर नुसतेच मोठे नाही झाले, त्यांच्याकडे खेळ होता, खेळाबरोबर त्यांची नम्रता देखील होती. अभिनंदन जयप्रमाणे वाटाले. हा संघ शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाची निवड करण्यात आली आहे. वर्ष 2024-25 चा आपण जर विचार केला तर यानंतर आज संपन्न होत आहे. सर्वप्रथम मी एक
श्रद्धांजली होऊ शकतो की आमचे खेळाडू बाळाराम गोरू पाटील त्यांना श्रद्धांजली होऊन मी पुढच्या कार्यक्रमात सुरुवात करत आहे. आता त्यांचा पहिला वर्ष झाला आहे. आमच्या संघाचे आधारस्तंभ म्हणून 25,000ची देणगी मास्टर 40+ माध्यमातून दिलेली आहे. तरी त्यासाठी संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम सर्व सभासदांचे किंवा सर्व संघांचे आभार व्यक्त करतो की मी या संघटनेची खजिनदार म्हणून धुरा गेल्या वर्षी याच वेळेला हातात घेतली होती. त्यावेळेस पहिल्याच मीटिंगला माझी तब्येत खूपच खराब होती. गेल्या हंगामात माझ्याकडून जास्त वेळ दिला गेलेल्या संघटनेला. ज्या दिवसापासून माझ्याकडे संघटनेची जबाबदारी खजिनदार म्हणून त्या दिवसापासून सर्व लेखाजोखा हिशोब माझ्याकडे आहे. आणि खजिनदार म्हणून मी तुम्हाला बंधनकारक आहे. बऱ्याचशा मनोगत व्यक्त करताना लोकांनी व्यक्त केला, पदाधिकाऱ्याने किंवा खेळाडूने व्यक्त केला की संघटना ही डिसिप्लिनवर चालते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण कोणा संघटनेशी कधीच तुलना करत नाही. मी तर नाहीच करत कधी. आपल्या संघटनेचा प्रत्येक वर्षी ऑडिट होतो. बरेचसे लोक ऑडिटची कल्पना असेलच, वार्षिक असेल किंवा तुमचा मंथली क्लोजिंग असेल, तसे वर्षाचा ऑडिट होतो. ते ऑडिट क्लिअर झालेलं आहे. 24-25 ऑडिट आपल्या आजपर्यंत कंप्लीट करून घेतलेलं आहे. ती तुम्हाला एक माहिती देतो. त्याचबरोबर 24-25 हंगामामध्ये दमनसाठी आपण एक स्पर्धा आयोजित केली होती. बरेचसे लोकांनी भेट बोलले, सर्व बोलले आपले राणाचे की संघटनेला काय त्रास होतो. शॉर्टकटमध्ये मी तिथे काय अरेंजमेंट असते ती तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वप्रथम तर ज्या वेळेस दमन स्पर्धा चालू होते किंवा निघत होते की आपल्याला दमनला स्पर्धा करायचे, त्यावेळेस मंचावर बसलेले सर्व पदाधिकारीपैकी 4-5 जे पण असतील ते ऑड दिवस, सुट्टीचा दिवस न घेता वर्किंग दिवस मध्ये आम्ही वेळ देतो. तो वेळ किती महत्वाचा ते आमचं आम्हालाच माहित आहे. आणि एक चक्कर मध्ये कधी होत नाही, 2-2, 3-3 चक्कर मारावं लागतात. त्या कालावधीमध्ये जी अरेंजमेंट करायला लागते त्याचा एक शॉर्टकट मध्ये 1 मिनिट घेतो. काय काय आपल्याला करावं लागते, बक्षीस अरेंज करावं लागते. तिथं नाश्ता पाणी असेल, बॉल, स्टंप, लाईव्ह, अंपायर, स्कोर, कॉमेंट्री, हे मामा लोक असतील यांचे अरेंजमेंट, पूजा सामान असेल, तिथं चुना टाकायचा असेल तो असेल, मैदान सभा असेल, बॅनर असेल, मैदानाचा भाडा असेल, डीजे, मंडप, नेट, पाणी, रूम, गाडी, जेवण, चहा, नाश्ता, ट्रॉफी, झेरॉक्स, पत्रिका, इव्हन तिथलं स्थानिक ग्रामपंचायत असेल, लोकल अथॉरिटी असेल, त्यांची परवानगी घेण्यापासून सर्व काम त्या संघटनेला करावं लागतंय. त्यासाठी संघटनेला खूप वेळ, पैसा तो कोणी पण देऊ शकतो. पैसे आज प्रत्येकाकडे पैसे आहेत. पैसे कोणाकडे नाही, पैसे आहेत, पण त्याचा उपयोग करता आला पाहिजे. संघटनेकडे कुटुंबाची पैसा आहे, पण तो कसा वापरायचा आणि कसा कामात आणायचा आणि त्याचं काम हे संघटना करत आहे. गेल्या वर्षी 24-25 या हंगामामध्ये दमनसाठी आपल्याकडे एकूण जमा झाली होती 2,87,222 रुपये. पण दमनसाठी फक्त दमनचा असतो, मी रेग्युलर असतो. आणि दमनसाठी आपल्याकडे एकूण खर्च झाला होता 3,31,490 रुपये. म्हणजे दमनसाठी आपल्याला 44,268 रुपये कमी पडले होते. तर ते संघटनेने त्यांच्या माध्यमातून अरेंज करून ती स्पर्धा पार पाडली. त्यानंतर 24-25 मध्ये जो आता आजपर्यंतचा जो हिशोब आहे, आजच्या दिन आजपर्यंतचा, तो तुमच्याकडे जमा खर्च पूर्ण लिहू वाचून दाखवतो. 24-25 मध्ये माझ्याकडे जमा झाले 40 संघांचे पैसे जमा झाले 2 लाख रुपये. काही देणगी रुपयाने रक्कम आली 30,000 रुपये. असे आपल्याकडे 24-25 ची 2,30,000 रुपये जमा झाले होते. त्यानंतर ती जमा आणि जुना काय हिशोबाचा तो असा एकूण मिळून आजपर्यंत संघटनेकडे 3,87,335 रुपये 16 पैसे जमा आहेत. त्याचबरोबर संघटनेने या अगोदर 1,50,000ची एफडी केली होती, त्याची आज वाढून ते 1,65,000 झाले आहेत. म्हणजे संघटनेकडे आज आपल्याकडे 5,00,000
आज मी इथे बोलतो हे पदाधिकारी नाही, हे तुमच्यामध्ये बोलतोय. मी गावात पण बोलत असताना बोलतो, मी जर गावाचा पोलीस पाटील आहे तर मी पोलीस पाटील आपल्या गावाचा पोलीस पाटील नाही. गाव आहे म्हणून मला किंमत आहे, तसेच संघ आहे म्हणून संघटनेला किंमत आहे. तर मी या धर्तीवर विचार करतो की संघांमध्ये मी उभा येते. माझ्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आम्ही, आमच्यामध्ये तुम्ही, त्याच्यामध्ये एकमेकाची भावना जर तुम्ही ठेवाल तरच संघटना चालणार आहे. आम्ही कधी आरेवापणे करत असतो, काय करत असतो तर तुम्हाला वाटते नाही संघटना अशीच करते तशी करते, कोणावरही वैयक्तिक राग रोष नाही. विशेष करून आता बोला झाला तर संघटनेच्या वतीने फ्रंटवर आमच्या देवाला भाव असतात. ऍक्च्युली संघटनेमध्ये डिसिजन झालेला असतो, पण ते कार्याध्यक्ष आणि ते बोलत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त रोष. देवाना पण असे बोलतात तसे बोलतात, काय बोलत नाही, कोणाबद्दल राग नाही रोष नाही, आमच्या म्हणते नाहीच कधी. पण बरेचसे खेळाडू असतील, राग नका मानू, पण बरेचसे खेळाडू संघटनेमध्ये चुकीचे शब्द वापरतात. मला तर बरेचसे लोक बोलतात की संघटना अशी आहे तशी आहे, हे करतात ते करतात. माझे पण कमिटीला विनंती आहे, एवढं वर्ष जाऊ दे, नेक्स्ट डेला कोणाचाही अपशब्द वापरला असेल तर त्याला माफ करू नका. कारण आपली सेल्फ इमेज महत्वाची आहे. सर्वात आपल्या सर्व पोरांची लग्न व्हायच्या लक्षात घ्या. आज खजिनदार म्हणून मी जर काय काला वेळा याच्यात केला तर 100% 40 गावची पोरं तिच्या बाळा पाटील खजिनदार आहे चुकीचं वापरतो. माझ्या पोराला पण पोरगी बोलायला गेलो आणि तो बाळा पाटील देऊ नका, खोटा धंदा करतो. तर असे काही चुकीचे शब्द येत असतील संघटनेसाठी तर मला वाटतं की त्यांनी संघटनेने पण किंवा असोसिएशनने किंवा पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. इझिली घेऊ नका. आता आपण एक वेगळ्या वयात आहे, आपली इमेज वेगळी आहे. आपण गावात एक वेगळ्या अंगाने राहतो, संघटनेत वेगळ्या पदावर राहतो, पदाधिकारी आपण वेगळं आहे. आणि पदाधिकाऱ्यांनी पण अशी जपून घ्या, केवळ खेळाडूच बोलत नाही मी, तर पदाधिकाऱ्यांनी पण आपण कुठे चुकू नये किंवा आपल्याकडून गैरवर्तन होऊ नये याचा भानपण पदाधिकारी घ्यायला पाहिजे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की एकमेकांना सहकार्याने काम होणार आहे. तुमच्याकडे लेखाजोखा वाचला, आता हे पैसे शिल्लक कसे राहायला बोलतो, शिल्लक राहिले त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बऱ्याचशा जे फ्रॅक्चर आहेत किंवा जे इंजुर्ड आहेत त्यांना बरीचशी मदत केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या संघटनेतील 2-3 खेळाडू ऑफ झाले होते, त्यांना वस्तू रूपात मदत केली, काही ना पैसे रूपात मदत केली. इनडायरेक्टली का होईना पण तुमचं पण एक सामाजिक कार्य होते, हे लक्षात घ्या. तुमचे पैसे संघटनेकडे जमा आहेत, संघटना एखाद्याला ती मदत करते म्हणून आम्ही मदत नाही करत, तुमचा पण हातभार आहे. ते एक सामाजिक काम, एक सामाजिक बांधिलकी, एक सामाजिक सोशल वर्क तुमच्या माध्यमातून या संघटनेच्या होत आहे, हे पण खूप चांगली गोष्ट आहे. आता थोडक्यात बोलत झालं, विषयवाद झाले 2 मिनिटं मला वैयक्तिक बोलतो मी, भाषण म्हणून माझे मत व्यक्त करतो. मास्टर 40+ असोसिएशन गिरीश भाऊ बोलल्याप्रमाणे खूप हालाकीचे दिवस काढण्यास सुरुवातीला 1000 रुपये आम्ही जमा करत होतो. त्या 1000 रुपयातून मध्ये पैसे नक्की जमा व्हायचे, याला मदत कर त्याला मदत कर. कधी कधी एवढी अडचण असायची तर ते मंडपवाले पैसे अडचण. सुरुवातीची टुर्नामेंट ठेवली होती, ट्रॉफीची अडचण झाली होती आमची, एवढी परिस्थिती खराब. पण आज त्या पुढे जाऊन आपण आज या स्टेजला बोलतो, हे केवळ तुमची मेहनत आहे, तुमचा सहभाग आहे आणि तुमच्या सहभागातूनच आज आपण मास्टर बोलतोय. आता मी बघितलं असेल ही समय किती पेटली होती, एक प्रकारे ते ज्वलंत उदाहरण झालं आपल्या संघटना. आपण या पद्धतीने या भरभेटला आले, या स्टेजला बोलते. सर्वप्रथम तर एक जनरल मीटिंग किंवा सर्वसाधारण सभेला एवढी कधी पदाधिकारी नसतात किंवा खेळाडू नसतात. आज बरेचशी खेळाडू उपस्थित आहेत. ही संघटनेच्या दृष्टीने संघटनेच्या कामाची पोच पावते, तर तुम्ही त्या मॅसेजला चांगला रिस्पॉन्स दिला आणि इथे उपस्थित दाखवलेले. त्याच माध्यमातून उपक्रम जे केले, बऱ्याचशा संघांना शिस्तबद्धचे सराव भेटले किंवा 1 नंबर 2 नंबर फौजीचे हंगामामध्ये चांगल्या प्रकारे हे जे ट्रॉफी दिल्या गेल्या ते संघटनेशी मोठे आहेत. पण आज भवडी संघ असेल, सुरेश संघ असेल, पालवड संघ असेल, केवडी संघ असेल, या गावामध्ये जेव्हा ट्रॉफी घेऊन जा तेव्हा ते मास्टरचंच नाव मोठे. कधी पण तुम्ही कुठलं काम करताना आपल्या संघटनेचं नाव खराब होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायची. तसं तो नियम आम्हाला पण लागू होतं. माझ्या ते सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही पण विचार करतो की आपल्याला आपल्या संघटनेचं नाव खराब होणार नाही. त्याच पद्धतीने सर्वांनी विचार करायचा आहे. जास्त वेळ ते घेणार नाही, जेवणाची वेळ होत आहे. धन्यवाद, थँक्यू. झालेला आहे जमा रकमे संदर्भात आणि 4था विषय असेल
प्रशिक्षण संलग्न खेळाडू आचारसंहिता. प्रथमतः सर्व उपस्थित खेळाडू प्रतिनिधी आणि सन्मान्य अध्यक्ष, सल्लागार, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि आपले खास करून तांत्रिक समिती, या समितीचा थोडा एक छोटा आपण सत्कार करायचा आहे. जॉलीमॅन मास्टर पर्टिक्युलर क्रिकेट असोसिएशन भेटी वासुदेव चौधरी यांचा शुभ सन्मान केला जात आहे. त्यानंतर राहुल मात्रे आपण देखील बोलूया. राहुल मात्रे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. दुसरे स्टार 3 स्टार मूवीचे त्यांचा हा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जात आहे. मी भरत देवडीकर यांना विनंती करतो आपल्या शुभास त्या स्वागताने सन्मान करायचा आहे. त्यानंतर किशोर म्हात्रे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यानंतर व्यवसायाचे शिक्षक आहेत, उच्च शिक्षित आहेत, अनेक मेगा इव्हेंट्स मध्ये त्यांनी आपल्या पोटांची जादू दाखवलेली आहे. मॅन ऑफ गोल्डन फिगर हे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. एक्सपर्ट स्कोरर गोल्डन फिगर राज पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सन्मान संपन्न करायचा आहे. त्यानंतर मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी खूप चांगली पंचायत भूमिका पार पाडली आहे. त्यानंतर धन्यवाद. थँक्यू सो मच. जेवणानंतर हा शुभ सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. त्या क्षेत्रामध्ये आपण बरेचसे शासकीय कर्मचारी, अधिकारी इथे उपस्थित आहेत. सरपंच असतील, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उच्च असे भराडी येणारे सर्व मान्यवर आणि व्यासपीठ. खास करून मला एक जिम्मेदारी दिलेली आहे की आचारसंहिता. आचारसंहिता बोलले तर आमच्या या पदाधिकारी मंचापासून ते खेळाडूपर्यंत, त्यामध्ये असले अध्यक्षापासून ते प्रतिनिधीपासून ते खेळाडूपर्यंत कर्णधार आणि उपकर्णधार हे सर्व आहे. तुमचे अधिकार, तुमचे कर्तव्य आणि तुमच्यावर केली जाणारी कारवाई, या 3 विभागामध्ये आपण सर्वस्व आलो. आमच्या सगळं तुम्ही संघटनेला अपेक्षित असे आपली वागणूक असावी, नियमाला धरून आपली गेर असावा. आपण बघा, सर्वजण माणूस हा सर्व संपन्नही नाही आणि अवगुणही त्याच्यामध्ये नाही. पूर्ण अवगुणी असलेला माणूस नाही. काही त्याच्यामध्ये गुण असतात, काही अवगुणी असतात. पण कुठल्या गोष्टीला आपल्याला कंट्रोल घेता आला पाहिजे. हार जी होतेच. मी खास करून त्या संघांना, संघ कर्मचाऱ्यांना खेळ विनंती करतोय. हे पंच आता आले, हे आपल्यातलेच आहेत. हे तांत्रिक कमिटीवाले हे आपल्यामध्येच आहेत. मी याच्यासाठी सांगतोय, नियम आपलं कर्तव्य आहे की आपल्या ग्रुपमध्ये जे कमिटीचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 जण आहे, तर तुम्ही फक्त सेंड करायचं आहे. काय नियम असतात ते पूर्ण 15 ते 20 पोरांना ते समजते. काय होते माहिती आहे का, ते प्रतिनिधी फक्त बघतात, रिप्लाय पण नसते आणि त्या लोकांनाही गरज पण नसते का मला माझ्या संघामध्ये द्यायची गरज नसते का, कुणास ठाऊक का त्यांना दुसरा कोणी प्रतिनिधी तयार होईल का, त्यांना जशी माहिती होता कामा नये, असा इगो असेल कदाचित. पण बघा, आता याच्यानंतर असंही संकल्पना माझी आहे, एक वेगळा मास्टर परिवार. साहेब तुमच्या बरोबर सांगतो, एक आशिषचा ग्रुप आपला आधी आहेच, पदाधिकाऱ्यांचा आहे आणि प्रतिनिधीचा आहे. एक मास्टर परिवाराचा एक व्यापक असा ग्रुप आपण तयार करूया. कारण काही प्रतिनिधी असे आहेत का ते आपल्या संघाला अजिबात कल्पना देत नाही आणि त्याच्यामुळे त्या हे नियम आणि त्या मुलांकडे कळतच नाही. आणि ह्या गोष्टी आपण कुठेतरी एक मोठा एक मास्टर
परिवार, मित्र परिवार असा एक ग्रुप करूया. तुमच्या असलेल्या म्हणजे आपल्या कल्पना असतील चांगल्या काही द्या. एक प्रतिनिधी हा पुढे रिप्लाय पण देत नाही किंवा त्याचा म्हणही त्याच्या व्यक्त करत नाही. तर त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात खेळत असेल तर त्याचे विचार असतील तर शिकलेला असेल पण कुठेतरी हा मोठा आहे म्हणून याला प्रतिनिधी पाठवा. पण तिथे येऊन तो फक्त बसलेला काम करतोय, काहीही नाही बोलत, अशामध्ये काही संक्रमण आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, खेळाडू म्हणून आम्ही पंचांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आमच्या कमिटीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आम्ही तुमचा आदर सत्कार आमच्याकडे राहतोच. आम्ही माणूस आहे, आमच्याकडून पण कळत नकळत चुकी होऊ शकतो. मी आकाशला पण म्हणून ठेवलेला, माझा मित्र आहे, गेली 35 वर्ष आम्ही लहानपणापासून एकत्र कबड्डी खेळतो. काही आमचा चुकीचा असेल अध्यक्षांपासून ते आमच्यापासून एक फोन करायचा, कुठल्या मिटिंगची आवश्यकता नाहीये. अध्यक्षांना करा फोन किंवा मला करा, कोणाही पदाधिकारी तर बाबा असं असं आम्हाला घडत नाही किंवा हे चुकीचं वाटतंय, त्याच्यावर 100% सुधारणा करू. त्याच्यासाठी सर्वसामान्य सभा किंवा मीटिंग मासिक आवश्यकता नाहीये. इमिजिएटली जी सुधारणा करणं आवश्यक ती करणारच, त्यात लोकांना नाहीये. आणि हे तुम्हाला शब्द आमच्यामध्ये स्पष्टपणे सर्वांमध्ये तिथे येण्या अगोदर आमच्या 2 मीटिंग झाल्या मासिक सभा. म्हणजे 2 महिन्यापासून ही आमची तयारी आहे आजच्या मीटिंगची. आणि इथं कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट घडता कामा नये. सर्व पद्धतशीरपणे नीटनेटकेपणे कार्यक्रम पत्रिका तयार करून हे कार्यक्रम केलेला आहे. आणि खेळाडूंनी पंच, तांत्रिक कमिटी, हे का बोलतो तांत्रिक कमिटीला, इथे लाईव्हवाले बसलेले म्हणते नरेंद्र आहे, तो बिचारा कॅम्प्युटर बसलेला असतो. ऑलरेडी तुमच्या संघातला 12 प्लेयर तिथे त्याच्या साईडला बसलेला असतो. तरीही तुम्ही एवढ्या विषयाने कामाने म्हणजे आरोप करता त्या खेळत असताना मग एकतर तुमचे 12 प्लेयरवर तुमचा विश्वास नसेल त्याला पाठवत जाऊ नका. तर तिथे तो 12 प्लेयर असताना सुद्धा त्या लाईव्हवर एखाद्या संदर्भ घडामोडी दिल्यानंतर तुम्ही अविश्वास का दाखवता. इथून पहिली सुरुवात आहे, तिथे तुम्ही सुधारणा करा. ते कर्णधार असतील, प्रतिनिधी असतील, त्यांना प्रत्येकाला सांगतो. पण लाईव्ह चालू असताना तिथं 12 ऑलरेडी असताना सुद्धा तुम्ही त्याला म्हणजे त्याला डिमांड देत नाही, हा असाच आहे का त्याला पाठवलेला, नका असं करू. कुठेतरी आपण लाईव्ह चालू असते, तिथं आवाज चालू असते, हे बरोबर ते कॉमेडीचं माईक चालू असते, तिथं तुम्ही येऊन कुठे आर्ग्युमेंट करता, हे चुकीचं आहे. आणि तुम्हाला 11 प्लेयर खेळत असताना एकाला आम्ही अधिकार दिलेला आहे. आज तुमचं कर्तव्य मी सांगितलं तसं तुम्ही वागा. ते आता अधिकार सांगतो, या टीमचा खेळाडूमध्ये एक तुमचा मोठे आहे, सेनापती आहे, तो कर्णधार आहे. ते कर्णधाराला आम्ही अधिकार दिलेला आमच्या कमिटीने. तुमचं काय खेळत असताना जरी मी ते कार्याध्यक्ष असतो, माझ्या संघाचा कर्णधार असताना मी खेळत असताना एक शब्द मी पुढे बोलत नाही, आमच्या अध्यक्ष कोणी बोलत नाही. त्या कर्णधाराला आम्ही अधिकार दिलेला आहे. जेव्हा काही तांत्रिक गोष्टी बाबतीचा प्रॉब्लेम असेल तेव्हा आम्ही बोलतो, तोपर्यंत आम्ही कोणी बोलत नाही. तो कर्णधार इथे कोणी बोलूही नाही. आणि बाकीचे खेळाडूला थोडंफार त्याला जास्ती माहिती असेल कायद्याची तर ते कर्णधारांनी सांगायचं बाबा तू कर्णधार हो, मला जमत नाही. मी मागेही बोललेलं, एखादा खेळाडू जास्ती बोलत असेल त्याच्या घरातील माल टाका, त्याला बोलू दे, त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे. तर तुमच्या 11च्या 11 प्लेयर आम्हाला प्रश्न विचारत, 800 ते 900 प्लेयर आहेत, आम्हाला हे जीव आहे, आम्हाला हे काम धंदे आहे. प्रत्येक जण आम्हाला फोन करणे या प्रश्नाची उत्तरे मागत असेल तर आम्हाला शक्य नाही आहे. आणि एखाद्या प्लेयरला आम्ही तो वेळ नाही दिला किंवा फोन नाही उचलला तुम्हाला राग येते. तर तुम्ही आमच्या जागेवर बसा. तर 900 पोरांमधून आम्हाला कोणाची अपेक्षा नाही म्हणून आम्ही प्रक्रिया केलेली आहे. एक प्रतिनिधी, तुमचा संघाचा प्रतिनिधी आमच्या कमिटीत नेमलेला आहे, त्या संघाला तुम्ही एक कर्णधार दिलेला आहे म्हणून ही प्रक्रिया केलेली आहे. कर्णधार जरी नाही होत असेल तर प्रतिनिधी काही कंप्लेंट करा, प्रतिनिधी आमच्याकडे रिसर्च तो विषय मांडेल. पण मॅच चालू असताना एखाद्यावर वहीबाबत ऑब्जेक्शन घेणे, एखाद्या नियमाबाबत ऑब्जेक्शन घेणे विषय सोडून द्या. मॅच चालू असताना कुठल्याही प्रकारचे तुम्ही आर्ग्युमेंट करू शकता, एक रिसर्च पत्रिका करू शकता. तर तिथेच आम्हाला उत्तर पाहिजे, तिथेच आम्हाला समाधान पाहिजे, हे होणार नाही. कारण कमिटी 12-15 कमिटी प्रत्येक तुमची मॅच करायला उपस्थित राहणार नाही. उद्घाटन झालं, आम्ही आमच्या कामगारांना जातो, आम्ही आमच्या मॅचला आम्ही खेळतो. म्हणून अधिकार दिल्यात, मी अधिकार बोलतो, कॅप्टन, प्रतिनिधी आणि तुमच्या संघात असलेले पदाधिकारी यांना आम्ही सेवाचे अधिकार दिलेले आहेत. हे तुम्ही तुमचा अधिकाराचा
एखादा पदाधिकारी चुकीचा वागत असेल, संघटनेच्या हिताचा वागत नसेल, तो पदाधिकारी असो, आम्ही त्याच्यावर शिस्त भंगाची कारवाई करतो, आम्ही केलेली आहे. तसंच प्रतिनिधी असो, तो कर्णधार असो तर खेळाडू असो, यांच्या अगोदर कारवाई केलेली आहे भरपूर प्लेअरवर. जसं आम्ही माहीचा हाती फिरवतो त्यांच्यावर, परत त्यांना आम्ही वेलकमही करतोय, पण याच्यावर कारवाई होणं गरजेचं असतं. त्यापूर्वी त्याने केलेल्या चुकीचा त्याला समज मिळाला पाहिजे का मी चुकलोय, म्हणून त्याला 1 वर्षाची का बोललं तर आम्ही त्याला घरी बसवतो आणि असं आपल्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, अपशब्द, पंचांचा अवमान, आपल्या कमिटीला तुम्ही कुठे पाठीला बसले असेल किंवा कुठे खासगीमध्ये बोलत असतील, तुम्हाला निश्चित शिस्तभंग तुमच्यावर होईल, तुम्हाला निश्चित पत्र येईल, तुम्हाला खुलासा द्यावा लागेल, तोपर्यंत तुमच्यावर कारवाई चालू राहील. हे तुम्हाला मी बोलतो. माझ्या भाषणात तुम्हाला आक्षेप असेल, तुम्हाला तुमचे अधिकार, तुमचे कर्तव्य, तुम्हाला तुमचे कार्यबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता अध्यक्षाच्या परवानगीने. नो टेन्शन. हे झाले तुमचे 3 पद्धतशीर अधिकार, तुमचे कर्तव्य आणि तुमच्या होणारी कारवाई. हे तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुमच्या संघामध्ये सांगा का अशी सूचना आलेली आहे. एखादा खेळाडू फार उन्मत्त होतो का त्याला हात सहन होत नाही किंवा मग 55 धावून जातो, तो शिवाय देत नाही, पण आधी करतो 100%. 55 थोडा जरा जवळ गेला त्यांना ती भीती वाटणारच आहे का जरा 4 थोडा अंगावर आल्यानंतर शिवी द्यायची गरज नसते, 55 ते भीती होते. किंवा लाईव्हवाले असतात, त्यांच्याकडे जातात, त्यांना सांगते चुकीचं आहे, मी वाईट कसा दिला, डिस्प्ले मला सगळं आमच्या मोबाईलमध्ये. मग मोबाईल असेल तर लाईव्ह आपण हे कशाला आपण तांत्रिक वस्तूले. म्हणून सांगतोय, मोबाईलचा विषय आणि बाकीच्या गोष्टी मोबाईल घेऊन तिथे येऊ नका. 12 मिनिट नसेल तर तुम्ही दिलेला निर्णय तुम्हाला काय असेल, हा मागच्या मीटिंगमध्ये आपण बोललेला आहे. 12 मिनिट बसलेला असेल, चुकता तुम्ही खेळायचा, त्या 12 मिनिटने आता डन करेल किंवा ओके करेल, तिथून हात करेल, तुम्ही समाधान केला. ही ती शेवटची स्पर्धा किंवा मॅच नसेल. आपल्याला आयुष्यभर जवळ आपल्याला हाताय चालते तेवढा आपल्याला खेळायचं आहे, बरोबर. हे तुम्हाला मी भाऊ नात्यान, तुमचं एक पदाधिकारी नात्यान सांगतो, एक खेळाडू नात्यान सांगतो. आपल्याला 40 वर्ष पूर्ण झाले आहेच. खेळाडू आपल्यामध्ये प्रकाश नात्रे आहेत, ते 65 वर्षाचं आपल्यामध्ये खेळतात, ते समजून जा. कोणी 38 वर्ष, 1-2 आपले मुलं असतील, ते 65 वर्षाचं आहे. ही आपले आपण बोलतात ना, हे जनरेशन आहे, म्हणजे 2-3 जनरेशन गॅप आहे आपला. हे 65 बोलायचे 65 वर्षी पूर्व जन्म घेतलेले लागते, किती पिढ्या बघितल्या आहेत. तर आपण एखादा 38 वर्षाचा पोरगा येईल आणि कुठेतरी पदाधिकारी म्हणून त्याला चुकीला वाटत असेल, चुकत असेल पदाधिकारी, पण तुम्ही ती पद्धत असेल, तुम्ही रिसर्च ऑब्झर्व करा. एखादा पटकन तुम्ही ओळख किंवा त्यांना शिवी देऊन जमणार नाही. मी परत सांगतो, आता तुम्हाला वर्षाची कारवाई केलेली आहे, याच्यानंतर कदाचित आमची चर्चा झालेली आहे. तुम्हाला सांगतो, फार बरोबर कारवाई नंतर म्हणजे काही तुम्ही कुठलीही विनवणी करा, आमच्या अध्यक्षाच्या संघाचा पोरगा असो का माझ्या संघाचा पोरगा असो, आम्हाला ही परिस्थिती येता कामा नाही. म्हणून मी विषय काढतो, आणूच नका. आम्हाला वाटतच नाही की तुमच्यावर कारवाई करावी, 1ही टक्का वाटत नाही. आम्हाला एकच वाटत, हा परिवार आहे, तुम्ही भाऊ आहेत, आम्ही भाऊ आहेत, त्या हिशोबात गुन्हे आपल्याला खेळायचं आहे. संडे आणि शनिवार रविवार आपण खेळतोय, वर्किंग डेला खेळत नाही, कोणी बिनकामाचा नाही. सर्वांची मुलं 19-20-21 वर्षाचे झालेले आहेत आणि कामं केलेलं आपण व्यापापर्यंत म्हणजे पुढे भरू शकत नाही. आपल्याला एक गोष्ट सांगतोय, संसार चालायचा, आपल्या काममध्ये चालायचा आणि आपली आवड म्हणून ही खेळी खेळायचं आहे. म्हणून वर्किंग डेला ह्या असोसिएशनचा असा आहे की वर्किंग डेला आपण मॅचेस टुर्नामेंट ठेवत. हा पहिले आम्ही जेव्हा स्थापना केली तेव्हाच आम्ही एक स्पष्ट लिहिलेलं आहे, वर्किंग डेला क्रिकेट नाही. म्हणून एक नाव दिल्याने संघ वाढवायचं, आपल्याला टोचायचे. तुमच्यामध्ये विशेष सगळे आहे, तुमचे वाढतच नाही. पण अध्यक्षाने एक आमचे संमेलन ठेवलेले वाढूया म्हणजे शुक्रवार आपण एक दिवस वाढवलेला आहे. कसं आहे म्हणजे मनावर दगड ठेवून वाढवलेलं आहे. म्हणून त्या सर्वांना सांगतोय तर मी एक तुम्हाला कडक बोलत असेल, तुम्हाला सांगतो, मला स्पष्ट बोलायचं आहे. मी गोड पहिले कडू बोलतोय, नंतर तेवढाच मी प्रेमाने त्या व्यक्तीला फोन करून पण बोलतोय. हा माझा स्वभाव आहे. एक प्रकार मी नारायणाचा आहे, माझं किती कडक असतो तरी माझं गोड आहे. जे माझ्या सानिध्यात आहेत मित्र माझे त्यांना माहीत आहे माझा स्वभाव. आकाश शास्त्रोला माहीत आहे, कसं
संघटना आणण्याची भूमिका असते ते आपले प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या मी तुम्हाला सांगतो माझी भूमिका काय तेही तुम्हाला स्पष्ट सांगतो. ही जी कमिटी आहे मान्यवर आमची महिन्याला मीटिंग असते. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने आम्ही नियमावली बनवतो, एक प्लॅनिंग बनवतो. मग ती अंमलात आणण्याचं काम माझं असते. म्हणून तुमच्या समोर घडे पाहायला माझा डोका असतो. म्हणजे जो करतोय त्याला बरं किंवा वाईट या दोन गोष्टी अनुभवायला मिळतात. म्हणून ते तुमच्या समोर मी रडलो असतो. पण माझंही काही चुकत असेल म्हणून आकाश सराव आहे त्याच्या मार्फत मी पोहोचला. दोन्ही मित्र आहेत. अण्णाही मित्र आकाशचा मी पण मित्र आहे. तुम्ही दोन्ही मोठी पदवी ना की त्या आकाशची खास त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. पण कुठली संघटना आम्हाला पटत नाही, कुठेतरी गावोगाव फिरायचा आदर्श शोधावा, ह्या गोष्टी काही आपल्यामध्ये काही फेरवड आहेत तर ते करत आहे. ते खरं आहे की ते खोटे आहे तुम्ही सांगायला गेलेलं आहे ते आम्हाला गरज पण नाही. पण अशा लोकांना माझी शुभेच्छाही आहे. कारण वादविवाद करत बसत संघटना चालवली कोणाला आवडणार नाही. माझे सकट एखादा वाद ठीक आहे मनामध्ये तुमचे काही असे विषय चुकत असेल कमिटी तुम्ही बोला, लेखी द्या, तुम्हाला लेखी उत्तर मिळेल. पण पूर्वगृहीत घरातून ठरवून आलेला का नाही हा असाच आहे विषय असं नका करू. मला प्रत्येकाने बोलत मोठे असं त्यांना मी नम्रपणे हात जोडतो, छोटे त्यांना मी सल्ला देतो. आमच्यामध्ये कोणी आम्ही पण इज्जतीला घाबरतो आणि ही गोष्ट एवढी छोटासा मोठा हा वटवृक्ष खाऊ नाहीये. 6 वर्ष झाली या संघटनेला आणि कोणा तुमच्यामध्ये आलेले 2 वर्षाचे असतील, कोणी 3 वर्षाचे असतील, कोणी 4 वर्षाचे इथं आलेले असतील आणि त्याच लोकांना काय कोणाचं आवडत नाही गोष्ट. 2 वर्ष 3 वर्ष साहेब आलेले आहेत मी बघतो ना त्याच गोष्टींना नियम किंवा संघटनेचे काही व्यक्ती किंवा त्यांचा व्यक्तिविरोध आहे थोडक्यात. म्हणून सांगतो इथं पान पाडा. उद्यापासून आपल्याला एक मित्र एक भाऊ म्हणून असा गुन्हा बोलून राहा. आम्ही माणूस आहे चुकत असेल मी चुकत असेल अध्यक्षांना बोला, अध्यक्ष चुकत असेल मला सांगा. मी प्रस्ताव मांडल्या कमिटीमध्ये अध्यक्ष साहेब असा विषय झालेला आहे. मला वाटतं अध्यक्ष कधी सुट्टी असेल तर आम्ही जसं अध्यक्ष नेमलेलं आहे ज्यावेळेला आम्ही नेमणूक केली आहे तेव्हाच आम्ही ठरवलेलं आहे का आजीव अध्यक्ष म्हणजे जोपर्यंत ही संघटना आहे तोपर्यंत अध्यक्ष राहतील. मग इतर संघटनेमध्ये वर्षाला 2 वर्षाला मग तुमच्या मनात असेल बाबा देवानंद पाटील घडला असा मनात विचार कधी आणू नका. आम्ही भावासारख्या एका आईच्या आणि बाबाची एकत्र आशा वागतो. पण एकच सांगतो कमिटीमध्ये कुणाच्या अध्यक्षाला कुणाला उपाध्यक्षाला आमच्यामध्ये कधीही विषय नाही. आमचा 5-5 इलेक्शन गेल्या वर्षी झाला तुम्हाला ही कल्पनाही नसेल आणि तो अधिकार तुम्हाला सांगतोय तुमच्या म्हणून तेही खेळ करतोय. ही संघटना स्थापन करताना आम्ही 9 जणांना अधिकार दिलेला होता. त्याच्यानंतर आता आमचे सल्लागार आहेत त्यांना आम्ही म्हणजे समाविष्ट केलेले आहे. त्यांचा आम्ही विचार करून ही संघटना चालवतो. 9+ हे आमचे सल्लागार अशी ही संघटना चालते. बाकीची कोणाचे प्रतिनिधी कॅप्टनचा वोटिंग घ्या प्रतिवोटिंगचा हा विषय ठेवला नाही. तर एका संघटनेमध्ये त्याच्या राजकारण चालू झाले. मग 2 वर्षाचा अध्यक्ष 1 वर्षाचा अध्यक्ष मग आकाशचा ग्रुप वेगळा देवानंदचा ग्रुप वेगळा. ही ग्रुपाची वर्षभर खेळत नाही. वर्षभर फक्त हेच पुढच्या 2 वर्षामध्ये आणणार आहे मग जाऊन बघायला करायचं आहे मग आपल्या प्लॅनिंग ही गोष्ट आम्ही काढून टाकलेली आहे. ते त्यांची इच्छा असेपर्यंत त्यांचे हातपाय बदलत नाही. जोपर्यंत इथं स्टेजवर येऊन बसतील ना तिथेपर्यंत अध्यक्ष यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. तुमच्या मनात ही आमची सर्वांची मदत. म्हणून आमच्यामध्ये काही विषय नाही कमिटीचा हे विषय सोडून टाका. म्हणून सर्वांनी शुभेच्छा देतोय का पुढे भविष्यामध्ये काही असो मला तुम्ही सांगा. परत का बोलतो की ह्या एका गोष्टीसाठी तुम्हाला हिशोब पाहिजे, तुम्हाला एखादा पटत नाही नियम तुम्ही हक्काने बोला लेखी द्या. आम्ही त्याच्या विचार करून 100 तुमच्यासमोर प्रस्ताव मांडू. जास्ती आता बोलत नाही. जेवणाचा टाइम झालेला आहे 1 वाजलेला आपल्याला आणि अध्यक्षांचा शेवटचा एक आभार व भाषण किंवा 2 शब्द ते बोलतील आणि आपला कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करेल. कारण अध्यक्ष तुमचा आभार मानते. त्याच्यानंतर का बोलतो म्हणजे तुम्ही अर्ज केले
अर्ज करा. एकाही संघटनेच्या कोणी अर्ज केलेला नाही का मला काहीतरी विषय आहे मांडायचा, कोणीच नाही. त्यामुळे तो विषय मी घेतही नाही. म्हणून आदेशाने विनंती करून तुम्ही शेवटचं जी तारीख आणि संघ आणि तुमचे आवडत्या व्यक्तीचा संघ आहे त्या व्यक्तीचा संघ संस्थापक म्हणून आम्हाला सुरक्षा म्हणून दिलेले आहे. कारण सांगतो, आता प्रकाश दादा आजचे वाडे हवेतील फॉर एक्झाम्पल देतो, वयाची 65 वर्ष पूर्ण त्या व्यक्तीने हा संघ स्थापन केलेला आहे. उद्या 5 वर्षात संकटे लागेल, काही 38-40 शाखा पोरं जमा होतील आणि त्या व्यक्तीला म्हणजे होतात आवश्यकता नाही किंवा खेळाडूला काही त्या व्यक्तीचं स्थान हा तिथं अबाधित राहायला पाहिजे, ही आमची पूर्वी संकल्पना आहे. म्हणून सांगतो, कारण आमच्या संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांमध्ये आम्ही ते लक्षात आलं, पण आज मी काय जाहीर करतोय का हीच तुमच्यामध्येही काही विषय येत असतील, पण उरलेले आमच्या पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळे जे संघ आहेत त्या संघांना सर्वांना मी विनंती करतोय का आपला एक संघ संस्थापक असो, त्याचे संलग्न करणार असो किंवा संयोजक असो, किंवा तो आम्हाला एखादा देश निर्माण झाला संघटना तुमच्या संघात तो आमच्याशी संभाषण करेल असा एक व्यक्ती तयार करा किंवा तुमचा स्पॉन्सर असेल, तो एक व्यक्ती तयार करायचा आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांचे व्यतिरिक्त संघ एक तो व्यक्तीचा त्याचा त्या आपल्या जो कॅन्डिडेट आहे तिथे त्याचा फोटो लावण्याचा आहे, तर तो खेळाडू असावा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गावाचा सरपंच आणाल का बोलतो मी कौशल खेळाडू असावा, तुमच्या संघातल्या 20 पोरांमध्ये तो व्यक्ती असावा. तुम्ही गावाच्या सरपंच लावा किंवा कोणाला असा चालणार नाही. तो सरपंच केलेच असेल तो वेळ. धन्यवाद. अगोदर झालेले आपण चाचणी ही संतोषस्मृती राहणार या संघाला या वर्षीची दिलेली आहे. पुढल्या वर्षीची चाचणी रामशेठ प्रतिष्ठान तालानी या संघाला देण्यात येत आहे आणि आपली कार्यक्रम समाप्त झाला. आभार व्यक्त होतो. आपल्याकडे एक पहिला विषय असा आहे का जे 40+ खेळतात रेग्युलर क्रिकेटर ते आपल्या संघटनेत समाविष्ट होतात. त्यांना आपल्या संघटनेतर्फे 1 वर्षाची रेस्ट ऑफ जो पिरियड दिलेला आहे तर त्या पिरियडबद्दल चर्चा करायची. सर्वांनी एक सजेशन केलेलं आहे की ज्या पण खेळाडूचे 40 वर्ष पूर्ण होतील, भले तो रेग्युलर क्रिकेटर खेळत असेल तरी त्याला संघटनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे असे सर्वांचे सूचना आहे. परंतु याच्यात एक पर्यायी मार्ग असा काढलेला आहे का एखादा खेळाडू जर रेग्युलर क्रिकेट खेळत असेल आणि तो त्या गावातील संघामध्ये खेळण्यासाठी त्या इच्छुक असेल तर त्या खेळाडूला ॲज अ 12th मॅन म्हणून त्या संघाचा कमीत कमी पुढील 4 स्पर्धा राहणे कंपल्सरी गरजेचे असेल. जर तो त्या संघाच्या बरोबर 4 स्पर्धा 12th मॅन म्हणून असेल तर त्या खेळाडूला त्या संघात खेळण्याची परवानगी देण्यात येईल असे कमिटीचे एक सर्वांमध्ये ठरलेले आहे. परंतु या गोष्टीसाठी तुमची पण मतं गरजेची आहे आणि याच्यामध्ये हे असं करण्याचं कारण असं आहे की जो पण खेळाडू खेळण्यासाठी इच्छुक आहे ज्याचे 40 वर्ष पूर्ण झाले तर त्याला खेळायला द्यावं असं प्रामाणिक मत आहे. परंतु काही ठिकाणी बघितलंय का रेग्युलर मधून डायरेक्ट क्रिकेटमध्ये खेळायला येतात आणि मग ते खेळतात, तर ते असं नको व्हायला. तर लगेच गुडघ्याला बाशी बांधून त्याला नवरा उभा करायचा, तर त्याला पण त्याच्याकडे 40+ ची शिस्त आहे का, त्याच्याकडे संयम आहे का, या गोष्टी बघण्यासाठी जर तो कंटिन्यू ॲज अ 12th मॅन म्हणून 4 स्पर्धा जर राहत असेल तर त्याला त्या स्पर्धेत त्या अंगावर खेळण्याची त्याला मुभा देण्यात येईल असं आमचा सर्वांमध्ये एक मत व्यक्त केलेलं आहे. तर कुणाची या बाबतीत काही आपापली मतं असतील आपल्या सगळ्या प्रतिनिधींची तर ती पण त्यांनी हरकत असेल किंवा काय असेल तर त्या बाबतीत बोलावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. स्पष्ट म्हणणं होता का 38चा किंवा 47चा आकाश पाटील एखाद्याचा डॉक्टर घेऊन आला. माझं मत मी मनोमत व्यक्त करतो, माझं फक्त मत मी आम्ही काही ठरलेला नाही विषय. एक विषय असा होता का 47 किंवा 48 वयाचा एखादा डॉक्टर आला तर आपण जर समजत नाही हा 88चा जमणार नाही. पण त्या व्यक्तीला समजा 40 वर्ष पूर्ण होतात आणि आपण जर इंटरनॅशनल रोडचा वापर करून क्रिकेट खेळतो तर एखाद्या माणसाला 40 वर्ष पूर्ण होऊन तो समजा रेग्युलर खेळतोय म्हणून त्याला आपल्या संघटनेत घ्यायचा नाही, हे आपण ठरलेला एक विषय होता. त्याच्यावर काय विचार होऊ नये
तसं आम्ही एक चर्चा आम्ही आमच्यावर घेतलेली होती. हा एक विषय तुमच्यासमोर आणण्याचं कारण एकच आहे. तुमच्यामध्ये मतभिन्नता असेल, आम्ही पण ही चर्चा केली करा, आम्ही 15 ते 20 मिनिटे घालवली या चर्चेसाठी. त्याचा हक्क आहे संविधानिक. त्या व्यक्तीचा मास्टर 40+ ही 40 वर्ष वयोगटाची संघटना आहे. मला 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला या संघटनेत खेळायचं आहे. तर मला काय बंधन केली जाते? हा एक फक्त नियम असा आहे का आपण त्याला तो 1 वर्ष थांब, ते 1 वर्ष का थांब, त्याला उत्तर नाहीये. हा नियम फक्त आपण बनवलेला आहे. आपासून 1 वर्ष थांबायला पाहिजे, 2 वर्ष थांबायला पाहिजे, आपण बनवलेला नियम आहे. कारण मला तरी वाटतंय, तुम्ही एक्झाम्पल देतो का आपण टेनिस या बोलाच्या प्रकाराला ओपनमध्ये खेळल्यानंतर त्याला एवढी बंधनं आणतो तर तो आपला दुश्मन आहे. त्याच्यानंतर उदाहरण देतो का आपल्या समोर वरिष्ठ खेळतात त्या गिरीश पाटील किंवा मी लेदर खेळतो. कधी तुमच्या मनात आले विचार आकाश पाटील ते लेदर क्रिकेटवाले ओपन खेळतात, मॅच खेळत नाही. तुमच्या कोणाच्या मनात आले या विषय म्हणजे आपण आपल्या प्रकार खेळणारे टेनिस या प्रकारासाठी आपण दुश्मन समजतो. पण तो बॉल बदलल्यानंतर खेळ तोच आहे ना, तोच लेदरवर गेलेला प्लेअर, त्याच्या चर्चाही नाही आपण करत. राष्ट्र सर्व मी बोलतोय कारण आपण बनवलेले नियम हे आपल्या डोक्यावर आपण माती मारलेले आहेत. माझ्या गावातला प्लेअर असो, मला एका दापड्याचा प्लेअर नाही येणार, त्या सर्व गावातले प्लेअर येणार आहे. ही माझी संकल्पना, मलाही आवडला हा विषय. आम्ही चर्चा केली तर त्याचे वय 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीचा अधिकार आहे. गिरीश पाटीलने बरोबर बोललेलं आहे. त्याला 1 महिना 4 स्पर्धा त्याला कुठेतरी त्याला थांबवलं पाहिजे किंवा त्याचे पण सुरक्षित आहे का. तर त्याने त्या क्षणाला जेव्हा अर्ज केल्यानंतर त्या क्षणापासून त्यांनी कुठल्या आशेमध्ये खेळू नये. ते खेळला तर आपले नियम लागू होतात. जे 11,000 दंड आपला आहे तो नियम तो आल्या त्याला सगळं नियम अधिकार पण मी सांगितले, नियम पण सांगितले, ते लागू होतात. बाकी तुम्ही चर्चा करू शकता. आमच्या आम्ही एक तुम्हाला सांगितलं, आम्ही चर्चा केली.